हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. मी आज बनवली आहे चिकन बिर्याणी, होममेड दम चिकन बिर्याणी. त्यासाठी मी चिकन स्वच्छ धुवून घेतले अर्धा किलो. त्यासाठी मी हळद, मीठ, सर्व मसाले लावून मॅरिनेट करण्यासाठी चिकन ठेवले. आपला घरचा काळा मसाला, चिकन मसाला, मटन मसाला, आलं लसणाची पेस्ट, तरीज मिरचीची पावडर, दही, अशा प्रकारे मी सर्व चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवले. आलं लसणाची पेस्ट, त्याच्यात थोडे खडे मसाले घालून मिक्सरमध्ये फिरवले. ते सुद्धा चिकनमध्ये मी घातले. त्याच्यामुळे टेस्ट खूप छान लागते. एका साईडला मी भातासाठी पाणी उकळण्यासाठी ठेवले होते. त्यात मीठ घालून थोडासा खडे मसाले त्याच्यात वापरले होते व त्याच्यात एक लिंबू पिळायचे, म्हणजे भात सुट्टा व पांढरा शुभ्र होतो. तांदूळ 2 पाण्याने धुवून स्वच्छ करून भिजत ठेवला. 10 मिनिट तांदूळ भिजत ठेवायचा. नंतर मी कांदा तळण्यासाठी घातला व कांदा, टमॅटो, मिरची, थोडेसे भाजलेल्या कांद्याची व एका टोमॅटोची पेस्टसुद्धा चिकनला मॅरिनेट करण्यासाठी घालायची. त्याच्यामुळे चिकन खूप छान व मसालेदार लागते. नंतर मी कांदा तळण्यासाठी घातला. तांदूळ पाण्यामध्ये 10 मिनिट भिजवून द्यायचा. नंतर उकळत्या पाण्यामध्ये तांदूळ घालून घ्यायचा. कांदा लालसर झाल्यानंतर त्यात टोमॅटो घालायचा व चिकन घालून चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे. इकडे मी तांदूळ उकळत्या पाण्यामध्ये घातले. 10 मिनिट तांदूळ भिजत घातले होते. पाण्यामध्ये थोडी तेलाची धार व एक लिंबू पिळून घेतले. त्याच्यामुळे भात सुट्टा व फडफडीत होतो. इकडे कांद्या तळायचं काम चालू होतं. नंतर मॅरिनेट केलेले चिकन मी कांद्यामध्ये घातले व चांगले परतून घेतले. थोडेसे कपभर पाणी घालायचे व चिकन 10 मिनिट शिजवून घ्यायचे झाकण ठेवून. 10 मिनिट चिकन शिजवून झाल्यानंतर, चिकन शिजून नाही घेतले तर ते कच्चे कच्चे व निबर लागते, म्हणून 10 मिनिट तरी चिकन शिजवून घ्यायचे.
10 मिनिट झाल्यावरती थोडे चेक करून झाल्यावरती नंतर आपला 70% तांदूळ वाफाळलेला त्याच्यामध्ये घालून घ्यायचा व त्याच्यानंतर कांदा टाकायचा तळलेला. मी एकाच लेअरची चिकन बिर्याणी बनवणार आहे, पण हे पण खूप छान लागते. तुम्ही करून पहा. अगदी सोप्या पद्धतीने अशी चिकन बिर्याणी आपली तयार होते. दोन लेअरमध्ये मी कांदा घातला आहे. वरनं कांदा घालून नंतर साजूक तूप घालून पातेल्याला कणिक लावून झाकण घालून घ्यायचे. साजूक तुपाशिवाय बिर्याणीला चव येत नाही, म्हणून तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणामध्ये साजूक तूप घालून घ्यायचे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्या अर्चनाज किचनला नक्कीच सबस्क्राईब करा. अशा प्रकारे मी तूप घालून नंतर मी पातेल्याला कणिक लावून घेतली. कणकीने वाफ जास्त बाहेर जात नाही व बिर्याणीला चांगला दम बसतो, म्हणून अशा प्रकारे कणिक लावून घ्यायची. नंतर त्याच्यावरती बसणारे झाकण असे घट्टपैकी दाबून घ्यायचे, म्हणजे त्याची वाफ जास्त जाणार नाही. अशा प्रकारे मी 15 मिनिट बिर्याणीला दम दिला. नंतर 10 मिनिटांनी मी खाली तवा ठेवून नंतर त्याच्यावर पातेले ठेवले. ही 20 मिनिटांनी आपली बिर्याणी तयार झाली. कशी झाली आहे मला नक्कीच सांगा. खायला तर एक नंबर चवीची झाली होती, पण दिसायलाही खूप छान दिसत होती. प्लीज सबस्क्राईब मी.